मिथुन राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मिथुन राशीच्या व्यक्ती म्हणजे वाऱ्यासारख्या असतात, एका जागी स्थिर न राहणाऱ्या, सतत काहीतरी नवीन शोधणाऱ्या आणि मनात हजारो विचार घेऊन जगणाऱ्या। तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच जादू असते। लोक तुमच्याकडे सहज आकर्षित होतात, कारण तुमच्यात बोलण्याची कला, हुशारी आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची ताकद असते। पण एक गोष्ट फार कमी लोकांना कळते, तुम्ही बाहेरून कितीही आनंदी दिसलात तरी मनात अनेक न बोललेले संघर्ष लपवून ठेवता। 1 ते 7 जून 2026 हा आठवडा मिथुन राशीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या वर करणे साध्या वाटतील, पण पुढे जाऊन त्याच घटना तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात। काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जातील, तर काही नवीन लोक अचानक प्रवेश करतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःलाच एका नवीन रूपात पाहू लागाल। या आठवड्याची सुरुवात थोड्या मानसिक गोंधळाने होऊ शकते। मनात एकाच वेळी खूप विचार चालू राहतील, काय योग्य, कोण खरं, आता पुढे काय, असे प्रश्न सतत डोक्यात फिरू शकतात। काही मिथुन राशीच्या लोकांना भूतकाळाशी संबंधित एखादी गोष्ट अचानक पुन्हा आठवू शकते। एखादा जुना मेसेज, फोटो किंवा व्यक्तीची आठवण मन अस्वस्थ करू शकते, पण ग्रह सांगत आहेत की हा भूतकाळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर काही शिकण्यासाठी परत येतोय। या आठवड्यात एक अतिशय विचित्र योग तयार होत आहे। तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती पुन्हा दिसू शकते जिला तुम्ही कायमची हरवलेली समजत होतात। ही भेट प्रत्यक्ष, फोनवर किंवा सोशल मीडियावरून होऊ शकते। सुरुवातीला हे फक्त योगायोग वाटेल, पण पुढे त्याचा तुमच्या भावनिक आयुष्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो। करिअर आणि आर्थिक बाबतीत हा आठवडा आश्चर्यकारक संधी घेऊन येतोय। अचानक नवीन काम, नवीन ओळख किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नांचं फळ मिळू शकतं। विशेषतः सोशल मीडिया, लेखन, शिक्षण, मार्केटिंग, यूट्यूब, ऑनलाईन व्यवसाय किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील। काही मिथुन राशीच्या लोकांना अचानक दुसऱ्या शहरातून किंवा दूरच्या व्यक्तीकडून कामाची संधी मिळू शकते। एखादा फोन कॉल किंवा मेसेज तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी संधी सोने नसते, त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र राहील। पैसा येईल, पण खर्चही वाढू शकतो। विशेषतः स्वतःवर, घरावर किंवा प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे, मात्र आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारताना दिसेल। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा खूप भावनिक राहणार आहे। मिथुन राशीचे लोक बाहेरून कितीही फ्लर्टी किंवा मोकळे वाटले तरी जेव्हा खरंच प्रेम करतात तेव्हा पूर्ण मनाने जोडले जातात। पण या आठवड्यात तुम्हाला नात्यांबद्दल काही कठोर सत्य समजू शकतात। ज्या लोकांच्या नात्यात सतत गोंधळ, गैरसमज किंवा दुर्लक्ष सुरू होतं, त्यांना आता स्पष्टता मिळेल। काही नाती अचानक संपतील, तर काही नाती नव्याने सुरू होतील। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या मनात मला आता स्वतःची किंमत समजायला हवी ही भावना प्रबळ होईल। सिंगल असलेल्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमांचक ठरू शकतो। अचानक एखाद्या व्यक्तीशी संवाद वाढेल। सुरुवातीला मैत्री वाटणारी गोष्ट पुढे जाऊन खोल नात्यात बदलू शकते। घर आणि कुटुंबाच्या बाबतीत थोडं सावध राहण्याची गरज आहे। घरातील एखादी व्यक्ती तुमच्यावर नाराज असू शकते, पण ही भावना थेट बोलून दाखवणार नाही, त्यामुळे शब्दांपेक्षा वागण्यातून गोष्टी समजून घ्यायला हवीत। आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जास्त जाणवेल। सतत विचार करणं, झोपेचा अभाव आणि भावनिक ताण याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो। काही लोकांना मानदुखी, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहणं फायदेशीर ठरेल। 1 ते 7 जून मिथुन राशीच्या लोकांचं आयुष्य वरून जितकं रंगीबेरंगी दिसतं, तितकंच आतून गुंतागुंतीचं असतं। तुम्ही लोकांमध्ये राहता, हसता, बोलता, सगळ्यांना आनंदी ठेवता, पण तुमच्या मनात चाललेलं वादळ फार कमी लोकांना समजतं। तुम्ही सहज कोणाला तुमचं खरं दुःख दाखवत नाही। पण 1 ते 7 जून 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येतोय ज्या तुम्हाला लोकांचे खरे चेहरे दाखवतील। या आठवड्यात ग्रहस्थिती विशेषतः गुप्त शत्रू आणि लपलेल्या सत्यांवर प्रभाव टाकत आहे। म्हणजेच तुमच्या आसपास अशी एखादी व्यक्ती असू शकते जी वरून तुमची साथ देत असल्याचं दाखवते, पण आतून तुमच्या प्रगतीवर जळत आहे। विशेषतः कामाच्या ठिकाणी, मित्रांमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये हे जास्त जाणवेल। आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादी विचित्र भावना येऊ शकते, काहीतरी चुकीचं चाललंय, आणि विशेष म्हणजे तुमचं हे अंतर्मन चुकीचं नसेल। एखादी व्यक्ती अचानक अंतर ठेवू लागेल,
विचित्र वागेल किंवा तुमच्याबद्दल मागे काहीतरी बोलत असल्याचं समजू शकतं. पण घाबरू नका, कारण या आठवड्यात सत्य हळूहळू स्वतः बाहेर येणार आहे. तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. या काळात सोशल मीडिया, फोन किंवा मेसेजमधून एखादं गुपित समोर येण्याची शक्यता आहे. काही मिथुन राशीच्या लोकांना एखाद्या व्यक्तीचं दुहेरी वागणं कळू शकतं. विशेषतः प्रेमसंबंधांमध्ये हे जास्त जाणवेल. ज्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट अचानक समोर येऊ शकते. मात्र या आठवड्यात विशेष वैशिष्ट्य म्हणजे जितकी मोठी फसवणूक समोर येईल तितकीच मोठी मुक्तीही मिळेल. कारण ग्रह सांगत आहे की काही लोक तुमच्या आयुष्यातून जाणं आवश्यक नाही. तुम्ही इतके दिवस भावनांमध्ये अडकून स्वतःचं नुकसान करत होतात. आता विश्व तुम्हाला स्पष्टपणे दाखवणार आहे की कोण तुमच्यासाठी खरं आहे आणि कोण फक्त उपयोगासाठी जवळ होतं. करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्यावर लक्ष ठेवणारे लोक वाढतील. काही जण तुमच्या कल्पना कॉपी करण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर उघड करू नका. पण एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की या आठवड्यात अचानक एखादी गुप्त संधी तुमच्या हातात येईल. जी गोष्ट इतरांना अशक्य वाटत होती ती तुम्ही शांतपणे साध्य करू शकता. विशेषतः ऑनलाईन काम, लेखन, बोलण्याशी संबंधित काम किंवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्याही काही अनपेक्षित घडामोडी दिसत आहेत. अचानक पैसा मिळू शकतो, पण त्याचवेळी एखादा लपलेला खर्चही समोर येईल. त्यामुळे पैशांबाबत कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा खूप तीव्र भावना घेऊन येतोय. काही मिथुन राशीच्या लोकांना असं जाणवेल की एखादी व्यक्ती त्यांच्यावर गुपचूप लक्ष ठेवून आहे. अचानक मेसेज, स्टेटस किंवा सोशल मीडियावरील हालचाली मनात प्रश्न निर्माण करतील. जुनं प्रेम परत येण्याचे संकेत आहेत, पण इथे विश्वाची परीक्षा असेल. तुम्ही पुन्हा जुन्या जखमांकडे परत जाणार का की स्वतःसाठी नवीन मार्ग निवडणार? घर आणि कुटुंबातही काही रहस्य उघड होऊ शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीबद्दलचा गैरसमज दूर होईल किंवा एखादी गोष्ट अचानक समोर येईल ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलेल. या आठवड्यात स्वप्न आणि संकेत खूप महत्त्वाचे ठरतील. रात्री अचानक जाग येणे, एखादं नाव सतत ऐकू येणे, काळं पांढरं स्वप्न पडणे, तुटलेल्या वस्तू दिसणे, एखादं जुनं गाणं वारंवार कानावर पडणे, हे सगळे संकेत तुमच्या आयुष्याची बदलाची चाहूल असू शकतात. विशेष सावधगिरी म्हणजे तुमच्या योजना सगळ्यांना सांगू नका. भावनेत येऊन निर्णय घेऊ नका. कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. मानसिक शांतता जपा. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान रंग करडा आणि हलका हिरवा असेल. भाग्यवान अंक 7 आणि 5 असेल तर शुभ दिवस बुधवार आणि शनिवार असेल. शेवटचा संदेश म्हणजे काही लोक तुमच्या आयुष्यात मित्र बनून आले होते, पण त्यांचा खरा उद्देश वेगळाच होता. आता विश्व त्यांच्या मुखवट्यांवरचा पडदा हटवत आहे. लक्षात ठेवा, सत्य कधीच कायम लपून राहत नाही आणि या आठवड्यात ते सत्य तुमच्यासमोर स्वतः चालत येणार आहे.